क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेक गाड्यांना धडक बसलेली आहे। या बेस्टच्या धडकेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला तर 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। आपण सध्या 2 दृश्य पाहतोय। एकीकडे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला बघायला मिळतंय कशा पद्धतीने ही बस अचानक आलेली आणि या गर्दीमध्ये घुसलेली आहे। या बसची धडक बसल्यानंतर एकच गोंधळ उडालेला आहे आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण सध्याची तिकडची परिस्थिती बघतोय। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सध्याची काय परिस्थिती दिसते आहे? बचाव कार्य जे आहे ते कशा पद्धतीने सुरू आहे? सध्या जी आहे बचाव कार्य सुरू आहे आणि याच भरधाव वेगाने आपण जे सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज आहे, आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला गेलं तर बस जी आहे अतिशय भरधाव वेगाने जी आहे ही या LBS कुर्ला या रोडमध्ये घुसली आणि त्यानंतर जे आहे अतिशय चिरडत आणि जागोजागी जे आहे बस अनेक ठिकाणी जे आहे गाडी असतील, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील आणि रिक्षा असतील, या सगळ्यांना चिरडत जी आहे थेट बस जी आहे एका सोसायटीच्या गेटमध्ये शिरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच ठिकाणी जे आहे सध्या बसला जे आहे बाहेर काढण्यात येत आहे। क्रेनच्या सहाय्याने पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा आणि अग्निशामक दल असतील, याच क्रेनच्या सहाय्याने जी आहे बस बाहेर काढण्यात येत आहे आणि कुठेतरी असं देखील सांगण्यात येत आहे की या बसच्या खाली देखील अनेक जण अडकलेली अशी देखील प्राथमिक माहिती आहे। पण अद्यापही याच घटनेची कोणतीही स्पष्टता झालेली नाही। परंतु आपण पाहायला गेलं तर पोलीस असेल किंवा अग्निशामक दल असेल याच ठिकाणी जे आहे क्रेनच्या सहाय्याने जे आहे बस बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळत आणि अगदी आपण पाहू शकतो बस जे आहे क्रेन जे आहे कनेक्ट करून जे बसला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न केली जात आहे, परंतु याच बस जी आहे निघताना आपल्याला संपूर्णपणे अडकलेली पाहायला मिळत आहे आणि याच ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात नागरिक असतील, सर्वच जे कुर्ल्यात रहिवासी असतील हे देखील उपस्थित झालेले आहे आणि क्रेनच्या सहाय्याने जी आहे बस काढण्यात येत आहे। परंतु कुठेतरी अडचण येत असल्या कारणामुळे बस अटकल्या असल्या कारणामुळे काढता येत नाहीये। त्यामुळे याच पोलीस प्रशासन असेल किंवा अग्निशामक दल असेल यांना मशागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर कुर्ला येथील नागरिक जे आहे या पोलिसांना सहकार्य करताना आपल्याला दिसत आहे दृश्यांमध्ये आणि